आकाशवाणी नागपूर आभरणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे। महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील 26 एप्रिल रोजी होत असलेल्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस चोकलिंगम यांनी दिली। दुसऱ्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या 8 लोकसभा मतदारसंघांमध्ये 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। मतदारांनी सक्रिय सहभाग घेत मतदानाचा टक्का वाढवावा असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस चोकलिंगम यांनी केलं आहे। दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी थंडावला। वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिलला मतदान होणार असल्यानं याकरता निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनानं तयारी पूर्ण केली आहे। 6ही मतदारसंघातील एकूण 1997 मतदान केंद्रांवर उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून सुविधा करण्यात आली आहे। यासोबतच पोलीस प्रशासनाच्या सहकार्यानं कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीही उपाययोजना केल्या असून फ्री अँड फेअर निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज आहे अशी माहिती वर्धा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली। या निवडणुकीत पहिल्यांदाच नवमतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत। ते मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्याची शक्यता लक्षात घेऊन मतदान केंद्रावर मोबाईलचा वापर हा दंडनीय गुन्हा असल्याचं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितलं। गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुगानंथन यांच्या पुढाकारानं गोंदिया जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं आज एकदिवसीय मानसिक आरोग्य कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यशाळेला मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर लोकेश चिरवतकर, मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अजित वागदे यांच्या टीमनं सहभाग घेतला। जागतिक ॲथलेटिक्स रिले 2024 स्पर्धेसाठी 15 जणांचा समावेश असलेल्या भारतीय रिले संघाची घोषणा करण्यात आली। पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठीची पात्रता फेरी 4 आणि 5 मे रोजी बहामास या देशाची राजधानी असलेल्या नासाऊ इथं होणार आहे। भारतीय ॲथलेटिक्स संघ 4x400 मीटर स्पर्धेतील पुरुष गट, 4x400 मीटर मधील महिला गट आणि संमिश्र गटात सहभागी होणार आहे। IPL क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू आहे। शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दिल्ली कॅपिटल्स संघाच्या 13व्या षटकात 3 गडी बाद 111 धावा झाल्या होत्या। विदर्भात आज अमरावती, वर्धा, अकोला, नागपूर, भंडारा आणि वाशिम इथं तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। दरम्यान आज वाशिम इथं सर्वाधिक 40.6 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। नमस्कार।